नमस्कार शेतकरी बांधवांनो, कित्येक दिवसाच्या नंतर शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी आली खुशखबर. होय शेतकरी बांधवांनो, आता खऱ्या अर्थानं तुमच्या खात्यावरती डायरेक्ट 4,000 रुपये जमा होणार. आता कोणत्या योजनेच्या माध्यमातून जमा होणार आहेत, कोणती शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार, ए टू झेड माहिती आता शेतकरी बांधवांनो तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर आता पहा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत. शेतकरी बांधवांनो, मागील 3 ते 4 महिन्यापासून तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करताय आणि आता 9व्या हप्त्याला इतका विलंब झालेला आहे शेतकरी बांधवांनो. याच कारणामुळे तुमच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 10वा हप्ता सुद्धा देण्याची वेळ आलेली आहे आणि आता खऱ्या अर्थानं पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती एकत्रपणे 4,000 रुपये रक्कम या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता लक्षपूर्वक पाहत चला कोणती शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणती शेतकरी बांधव अपात्र आहेत, तसेच कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती एकत्रपणे 4,000 रुपये रक्कम जमा होणार. ए टू झेड माहिती आता शेतकरी बांधवांनो तुम्हाला म्हणजेच की पाहायला मिळणार आहे. आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर शेतकरी बांधवांनो इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची देखील गरज पडणार नाही, हे देखील लक्षात घ्या. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पाहत चला. चॅनल वरती जर का नवीन आलेले असाल तर आपल्या लोकसेवा 24 तास या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा. तर आता पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी खऱ्या अर्थानं स्पष्टपणे जाहीर केलं आहे. म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याला विलंब झाला. याच कारणामुळे अनेक शेतकरी बांधव सरकारवरती तीव्र नाराज होते. सरकारवरती या ठिकाणी म्हणजेच की आरोप करत होते की हे सरकार नकोय, हे सरकारने म्हणजेच की काय केलं, नमो शेतकरी योजनेचा हप्ता देत नाही, असं तसं अनेक सारा. आणि हेच कमेंट म्हणजेच की लक्षात घेऊन सरकारने म्हणजेच की आता निर्णय जाहीर केलेला आहे आणि आता खऱ्या अर्थानं पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये एकत्रपणे शेतकरी बांधवांनो जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तुम्हाला सुद्धा अनेक साऱ्या बातम्यामध्ये असं सांगण्यात येत होतं आज पैसे जमा होणार, काल पैसे जमा झाले, उद्या पैसे जमा होणार. परंतु तुम्ही जर का प्रत्यक्षामध्ये खाते चेक केले तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झालेला नव्हता. परंतु शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांनी खऱ्या अर्थानं आता तुमच्यासाठी आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे आणि आता स्पष्टपणे सांगितलेलं आहे की पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये व पीएम किसान योजनेचा सुद्धा लवकर हप्ता जमा होणार आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, आज या ठिकाणी पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता जमा होणार आहे. आता कोणती शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणती शेतकरी बांधव अपात्र आहेत, तसेच कोणती महत्त्वाची कामे करायला खऱ्या अर्थानं करा म्हणजेच की सांगण्यामध्ये आलेले आहेत. त्यासोबत शेतकरी बांधवांनो, कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार, आता ए टू झेड फक्त तुम्हाला पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे थोडासा वेळ काढून लक्षपूर्वक पाहत चला. तर आता चला शेतकरी बांधवांनो, सविस्तरपणे जाणून घेऊया कोणती शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणती शेतकरी बांधव अपात्र आहेत. शेतकरी बांधवांनो, आता पहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांनी स्पष्टपणे सांगितलं, नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता एकत्र देण्यास शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सुरुवात झाली आहे. आणि शेतकरी बांधवांनो, पहिल्याच टप्प्यामध्ये त्या ठिकाणी या म्हणजेच की 13 जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. जर का या म्हणजेच की शेतकरी बांधवांनो या 23 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. तर का या 23 जिल्ह्यांच्या यादीमध्ये शेतकरी बांधवांनो तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला कसलीही काळजी, कसलीही चिंता करण्याची गरज नाहीये. पूर्णपणे पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती या 23 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होणार आहेत. आता शेतकरी बांधवांनो, खऱ्या अर्थानं तुमची पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे. आता फक्त बँकेच्या खात्याकडे लक्ष ठेवायचं आहे. जर का या 23 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर कधी तुमच्या बँक खात्यावरती आज या ठिकाणी 4,000 रुपये जमा झाल्याचा मेसेज येणार आहे. आता तुमच्या मनात असा प्रश्न उपस्थित झाला असेल की 4,000 रुपये कशाचे, तर 5 शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता रखडलेला आहे, याचे 2,000 रुपये आणि शेतकरी बांधवांनो पीएम किसान योजनेच्या म्हणजेच की 24वा हप्ता सुद्धा लवकर जमा होणार आहे. परंतु त्यासोबत शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये म्हणजेच की असे मिळून नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता असे एकत्रपणे 4,000 रुपये हे तुमच्या म्हणजेच की पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहेत.
तर आता चला शेतकरी बांधवांनो, कोणती शेतकरी बांधव खऱ्या अर्थानं पात्र आहेत, कोणती शेतकरी बांधव अपात्र आहेत, तसेच कोणत्या जिल्ह्यांची यादी देण्या म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे, सविस्तरपणे जाणून घेऊया। त्यामुळे आता तुमच्यासाठी आतापर्यंतचा ऐतिहासिक निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आलेला आहे। आता फक्त लक्षपूर्वक पाहत चला। शिक्कामोर्तब झाला असून आता खऱ्या अर्थानं शेतकरी बांधवांनो तुमच्या बँक खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत शिक्कामोर्तब झाल्यामुळे पूर्णपणे या 23 जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 10व्या हप्त्याचे 2000 रुपये, 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत। आता शेतकरी बांधवांनो, आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा ऐतिहासिक निर्णय आणि आतापर्यंत तुमच्या खात्यावरती कसं जमा होत होते हप्ते, तर पहा, नमो शेतकरी योजनेचा हप्ता म्हणजेच की एक दिला जात होता, परंतु नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याला विलंब झाला। याच कारणामुळे सरकारचा ऐतिहासिक निर्णय आणि तुमच्या खात्यावरती आता एकत्रपणे 2 हप्त्यांचे 4000 रुपये जमा होणार आहेत। त्यामुळे आता लक्षपूर्वक पाहत चला, कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम रक्कम जमा होणार आहे, त्यासोबत कोणती शेतकरी बांधव पात्र असणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणती कामे तुमची पूर्ण असणे अतिशय आवश्यक आहे ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। आता फक्त शेतकरी बांधवांनो थोडासा वेळ काढून म्हणजेच की अर्धा ते 1 मिनिट वेळ काढून लक्षपूर्वक पाहत चला। तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल तुमच्या खात्यावरती काही अडचण न निर्माण होता हप्त्यांची रक्कम या ठिकाणी जमा झाली पाहिजे, म्हणजेच की डायरेक्ट तुमच्या खात्यावरती आजच रक्कम या ठिकाणी जमा झाली पाहिजे, तर शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा असणार आहे। लक्षपूर्वक पाहत चला। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, आपण लगेच आता जाणून घेऊया कोणती शेतकरी बांधव पात्र असणार आहे, त्यानंतर लगेच कोणती महत्त्वाची कामे करायची आहेत आणि सर्वात लास्टला म्हणजेच की शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की आपण 23 जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत। जर का त्या 23 जिल्ह्यांच्या यादीमध्ये शेतकरी बांधवांनो तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर पूर्णपणे रक्कम तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे, हे सुद्धा लक्षात घ्या। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, कोणती शेतकरी बांधव पात्र असणार आहे, ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे मागील हप्ते जमा झाले आहेत, ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती खऱ्या अर्थानं पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता असेल, 22वा असेल, 21वा असेल, म्हणजेच की 10वा असेल, 8वा असेल, 7वा असेल, असे जर का पीएम किसान योजनेचे सर्व काही मागील हप्ते तुमच्या खात्यावरती जमा झालेले असतील, तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल, त्यासोबत नमो शेतकरी योजनेचे सुद्धा लाभार्थी असाल, तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला कसली काळजी कसली चिंता करण्याची गरज नाहीये। नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता जमा होणार आहे। परंतु जर का तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी नसाल, पीएमचा लाभ तुमच्या खात्यावरती भेटत नसेल, तर शेतकरी बांधवांनो तुम्ही अपात्र सुद्धा होऊ शकता। तुमच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा होण्यास काही अडचण निर्माण होऊ शकते, हे देखील लक्षात घ्या। आता तुमच्या मनात असा देखील प्रश्न निर्माण झाला असेल की पीएम किसान योजनेचा लाभार्थी नसल्यानंतर नमोचे हप्ते कशा प्रकारे जमा होणार नाहीत, तर पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की पीएम किसान योजनेच्या धर्तीवरतीच राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही सुरू केलेली आहे। पीएम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनो तुम्हाला या ठिकाणी म्हणजेच की दर वर्षाला 6000 रुपये दिले जातात आणि त्याचप्रमाणे राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धा दर वर्षाला 6000 रुपये दिले जातात। त्यामुळे जे शेतकरी बांधव पीएम किसान योजनेचे लाभार्थी असतात, ज्या शेतकरी बांधवांना डीबीटीच्या अंतर्गत पीएम किसान योजनेचे मागील हप्ते जमा झाले आहेत, असेच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे आणि 10व्या हप्त्याचे एकत्रपणे 4000 रुपये रक्कम जमा होणार आहे। आता शेतकरी बांधवांनो कोणती शेतकरी बांधव पात्र असणार आहेत हे तुम्हाला सविस्तरपणे समजलेलंच असेल। आता आपण सर्वात महत्त्वाचं जाणून घेऊया की तुम्हाला कोणती महत्त्वाची कामे करायची आहेत आणि त्यानंतर लगेच आपण 23 जिल्ह्यांची यादी सुद्धा जाणून घेऊया। जर का त्या 23 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला खऱ्या अर्थानं कसली काळजी कसली चिंता करण्याची गरज नाहीये। पूर्णपणे त्या 23 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती खऱ्या अर्थानं पूर्णपणे म्हणजेच की 4000 रुपये रक्कम जमा होणार आहे। आता शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचं हे जाणून घेऊया की कोणती कामे करायची आहे, त्यानंतर जिल्ह्यांची यादी पाहूया। शेतकरी बांधवांनो जिल्ह्यांची यादी तुम्हाला पाहिजे आहे, त्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं आहे का हे देखील चेक करायचं आहे, हे देखील लक्षात घ्या। त्यामुळे आता लक्षपूर्वक पाहत चला, फक्त पुढे अर्धा ते 1 मिनिट नक्की पाहत चला। तर आता पहा शेतकरी बांधवांनो कामे जाणून घेऊया, त्यानंतर लगेच जिल्ह्यांची यादी पाहूया। तर पहा आता नंबर 1 वरती काम आहे लँड शेअरिंग पूर्ण असणे अतिशय आवश्यक आहे। ज्या शेतकरी बांधवांचे लँड शेअरिंग अपूर्ण असेल अशा शेतकरी बांधवांनी तातडीने करून घ्यायचं आहे। त्यानंतर महत्त्वाचं दुसरं काम म्हणजेच की शेतकरी बांधवांनो फार्मर आयडी कार्ड काढून घ्यायचं आहे। ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी काढलेलं नाहीये अशा शेतकरी बांधवांनी तातडीने फार्मर आयडी काढून घ्यायचं आहे। ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी काढलेलं नाहीये, ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी नाहीये असे शेतकरी बांधव अपात्र ठरवण्यामध्ये येत असतात। शेतकरी बांधवांनो जर का फार्मर आयडी नसेल तर तुमची शेतकरी म्हणजेच की तुम्ही शेतकरी आहेत असं सरकारच्या लक्षात येत नाहीये। त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांकडे म्हणजेच की फार्मर आयडी नाहीये अशा शेतकरी बांधवांनी जवळच्या कृषी सेंटरवरती जाऊन जवळच्या ऑनलाईन सेंटरवरती जाऊन लवकरात लवकर फार्मर आयडी या ठिकाणी बनवून घ्यायचा आहे। जे शेतकरी बांधव फार्मर आयडी बनवून
जाणून घेतील असे शेतकरी बांधव खऱ्या अर्थाने या ठिकाणी पात्र असणार आहेत. आता त्यानंतर नंबर 2 वरती महत्वाचं काम आहे. तर आता पहा शेतकरी बांधवांनो, नंबर 2 वरती महत्वाचं काम आहे ते म्हणजेच की ई केवायसी. जर का ई केवायसी खऱ्या अर्थानं तुमची अपूर्ण असेल तर शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यासाठी 10व्या हप्त्यासाठी तुमची ई केवायसी पूर्ण असणे अतिशय आवश्यक आहे. ज्या शेतकरी बांधवांची ई केवायसी अपूर्ण आहे असे शेतकरी बांधवांना 1 रुपया सुद्धा दिला जात नाही, हे सुद्धा लक्षात घ्या. त्यामुळे हप्त्यांच्या लाभासाठी शेतकरी बांधवांनो तुमची ई केवायसी पूर्ण असणे अतिशय आवश्यक आहे. ज्या शेतकरी बांधवांची ई केवायसी अपूर्ण असेल अशा शेतकरी बांधवांनी तातडीने हप्त्यांच्या लाभासाठी म्हणजेच की ई केवायसी तातडीने पूर्ण करून घ्यायची आहे. जे शेतकरी बांधव ई केवायसी पूर्ण करतील अशा शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थानं नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता जमा होणार आहे. आणि जे शेतकरी बांधव ई केवायसी अपूर्ण ठेवतील अशा शेतकरी बांधवांना 1 रुपया सुद्धा दिला जाणार नाही, हे सुद्धा लक्षात घ्या. आता शेतकरी बांधवांनो सर्वात महत्वाचं तिसरं काम जाणून घेऊया आणि त्यानंतर लगेच पाहूया की खऱ्या अर्थानं नेमकी कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. जर का त्या 23 जिल्ह्यांच्या यादीमध्ये शेतकरी बांधवांनो तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला कसली काळजी कसली चिंता करण्याची गरज नाही, हे सुद्धा लक्षात घ्या. त्यामुळे आता थोडासा वेळ काढून नक्की लक्षपूर्वक पाहत चला. ही केवायसी पूर्ण नसेल तर ही सुद्धा करून घ्या. त्यानंतर महत्वाचं काम म्हणजेच की शेतकरी बांधवांनो फार्मर आयडी काढून घ्या आणि त्यानंतर महत्वाचं काम म्हणजे तुमचं म्हणजेच की आधार बँक खात्याशी लिंक नसेल तर तातडीने करून घ्या. जर का ही कामे तुमची पूर्ण असतील तर आता खऱ्या अर्थानं रक्कम जमा होणार आहे. आता सर्वात महत्वाच्या टप्प्याकडे वळूया, तो म्हणजेच की कोणत्या जिल्ह्यामध्ये रक्कम जमा होणार, कोणत्या 23 जिल्ह्यांची यादी देण्यामध्ये आलेली आहे. आता शेतकरी बांधवांनो लक्षपूर्वक पाहत चला. सोप्या आणि सरळ भाषेमध्ये मी तुम्हाला जिल्ह्यांची नावे सांगणार आहे. या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर शेतकरी बांधवांनो तुम्ही आज या ठिकाणी नाचू लागणार आहेत. कारण की तुमच्या जिल्ह्याच्या यादीत जर का नाव तुम्ही पाहिलं तर तुम्हाला आता पुढील काही तासांमध्येच या ठिकाणी नमोचे 4000 रुपये जमा झाल्याचा मेसेज सुद्धा या ठिकाणी येणार आहे. तर आता पहा शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती महत्वाचा जिल्हा आहे तो म्हणजेच की ठाणे. ठाणेमधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, ठाणेमध्ये राहून शेती करत असाल, ठाणेमधील कोणत्या पण तालुक्यातील शेतकरी असाल तर तुम्ही सुद्धा कसली काळजी कसली चिंता करू नका. ठाणेमधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता प्लस 10वा हप्ता या ठिकाणी पूर्णपणे जमा होणार आहे. ठाणेमधील शेतकरी असाल तर आता कसली काळजी कसली चिंता करू नका. खऱ्या अर्थानं तुमच्या देखील खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर वर्धा वाशिम मधील शेतकरी असाल, वर्धा वाशिम मध्ये राहून शेती करत असाल, वर्धा वाशिम मधील कोणत्या पण तालुक्यातील शेतकरी असाल तर खऱ्या अर्थानं तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे. वर्धा वाशिम मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता एकत्रपणे जमा होणार आहे. तुम्ही सुद्धा कसली काळजी कसली चिंता करू नका. त्यानंतर यवतमाळ मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, यवतमाळ मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांची प्रतीक्षा करत असाल तर तुमची सुद्धा प्रतीक्षा संपलेली आहे. तुमच्या जिल्ह्यावरती सुद्धा शिक्कामोर्तब सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून तुमच्या जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा असणार आहे शेतकरी बांधवांनो नागपूर नांदेड मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, नागपूर नांदेड मध्ये राहून शेती करत असाल तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी खऱ्या अर्थानं जमा होणार आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे अहमदनगर अकोला जिल्ह्यावरती सुद्धा शिक्कामोर्तब झाला असून आता सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यावरती सुद्धा पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. तुम्ही सुद्धा कसली काळजी कसली चिंता करू नका. आता शेतकरी बांधवांनो डीबीटीद्वारे शिक्कामोर्तब झालेला असून डीबीटीद्वारे पूर्णपणे रक्कम तुमच्या देखील खात्यावरती जमा होणार आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांची प्रतीक्षा करत असाल तर तुमची सुद्धा प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. खऱ्या अर्थानं आता तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका. त्यानंतर नंदुरबार नाशिक मधील शेतकरी असाल, नंदुरबार नाशिक मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांची प्रतीक्षा करत असाल तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर उस्मानाबाद पालघर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतरची परभणी पुणे मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, परभणी पुणे मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर तुमची सुद्धा प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर भंडारा बुलढाणा चंद्रपूर मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांची प्रतीक्षा करत असाल तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं शेतकरी बांधवांनो पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर रायगड रत्नागिरी सांगली मधील शेतकरी असाल, रायगड रत्नागिरी सांगली मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची आतुरतेने
पूर्णपणे म्हणजेच की प्रतीक्षा करत असाल, प्रतीक्षेमध्ये म्हणजेच की ताण घेत असाल, तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता प्लस 10वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता सुद्धा लवकर या ठिकाणी जमा होणार आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो जळगाव जालना. जळगाव जालना मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, जळगाव जालना मध्ये राहून शेती करत असाल, तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर सातारा सिंधुदुर्ग मधील शेतकरी असाल, सातारा सिंधुदुर्ग मध्ये राहून शेती करत असाल, नमोच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो या जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांची जर का ती कामे पूर्ण असतील, मी सांगितलेले सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलेली आहेत, जर मग तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये आलेलं असेल तर पूर्णपणे रक्कम तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे. त्यामुळे सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.